हा गेली वर्षानुवर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे. नानासाहेब भिडेंच्या नेतृत्वाखाली हा सुरू झाला आणि त्यांची पुढची पिढी आज फार मोठ्या ताकदीनं हा उद्योग चालवते. कोकण प्रॉडक्ट्स कशा पद्धतीनं चांगली असू शकतात हे योजकनं दाखवून दिलेलं आहे. 160 प्रॉडक्ट्स ते बनवतात आणि अनेक दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की मी येऊन बघावं. मंत्री म्हणून नाही, एक मित्र म्हणून येऊन बघावं म्हणून मी व्हिजिट केली. परंतु समाधान आहे की कोकणातले उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जावर कॉम्पिटिशन करायला सज्ज झालेले आहेत. मी 2-3 प्रपोजल देखील त्यांना दिलेली आहेत की MIDCमध्ये जे आमच्याकडे एअरपोर्ट्स आहेत तिथं जर त्यांना शोकेस करायचं असेल, तिथे जर कोकण प्रॉडक्ट प्रेझेंट करायचं असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे. पण आपल्या माध्यमातून कोकणातल्या महाराष्ट्रातल्या ग्राहकांना देखील मला विनंती करायची आहे की कशा पद्धतीनं व्यवसायाचा वारसा पुढे नेला जातो आणि चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स कशा पद्धतीनं बनवले जातात हे जर बघायचं असेल तर योजकमध्येच यावं लागेल. आणि म्हणून योजकमध्ये आल्यानंतर मनापासून उद्योगमंत्री म्हणून देखील मला समाधान आहे की नाना भिडेंची पुढची पिढी अतिशय सक्षमपणानं हा योजक उद्योग समूह पुढे नेते आणि आदर्श महाराष्ट्राला निर्माण करते.